सध्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की एक असा सुंदर सोहळा होणार आहे ज्याची आपण सगळेजण 22 जानेवारीला वाट बघतो आहोत. श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि रेडिओ सिटी की रामधाम यात्रा करणार आहे. त्यामुळे मला तुमच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत की तुमचा चलो अयोध्या कधी आहे. जय श्रीराम. कारण अयोध्येची वारी तर शक्य नाहीये, कारण ते आता नाही होऊ शकत आणि आता ते करायला पण तिकडे अलाउड नाहीये. बाकी आपण भारतीय म्हणून मला आपल्या भारतीय हिंदू असण्याचा अभिमान 100% आहेच आहे. आणि राम मंदिर होतंय तर मला वाटतं की आपण फक्त त्याच्यात ते भावना राम मंदिर एका धर्माचं काहीतरी हे न बघता खरं त्याला सगळ्या बाजूनी बघायला पाहिजे. जसं हा इतकं विस्ताराने बोलतो ना, मला तेवढं विस्ताराने बोलता येत नाही, पण तिथला विकास या दृष्टीने पण बघितला पाहिजे राम मंदिराच्या अँगलनी. की आज व्यवसाय जिथं तुमच्यातलं कोणी गेलंय का नाही मला माहीत नाही तिकडे कधी नाही नाही ना, म्हणजे फक्त फुपाटाच होता, बाकी काहीच नाही तिथं. तर आता ते बदलतंय. लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होतील, हॉटेल होतील, मेस होतील, भोजनालय होतील, काय काय. तर आपल्या श्रद्धेबरोबर तो राम सर्वांसाठी, या देशातल्या लोकांसाठी तिथला रोजगार, तिथली गरिबी हटवण्यासाठी, हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे आत्ता. आणि राम मंदिर होतं आहे त्याचं खूप आनंद आहे. पटकन संधी मिळेल तेव्हा अयोध्येला 100% जाणार. मकरंद सर, तुमच्याकडे जाणून घ्यायला आवडेल कधी ठरलंय आणि काय भावना आहेत. मी ठरवत नाही कधी, गोष्टी आपापल्या वेळेनुसार घडतात असं माझं स्वच्छ मत आहे. आपण ठरवून गोष्ट घडतेच असं काही मानायची गरज नाही. मुळात राम मंदिर होतं ह्याचा मनापासून आनंद आहे. एक तिथला तो खूप काळापासूनचा आपल्याकडचा प्रलंबित प्रश्न, त्यानंतर तो न्यायव्यवस्थेकडे गेला, त्यानंतर आता तिथे एक भव्य दिव्य राम मंदिर होतं आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीतच होतं. ही जास्त आनंदाची आणि आपल्याला रोमांचित करणारी गोष्ट. बाकी अयोध्येला जाण्याचं तर 22 जानेवारीला तर मी जाणार नाही, पण नंतर जेव्हा कधी संधी मिळेल, योग येईल, त्यावेळी निश्चित आवर्जून जाऊन येईल. अतिशय आनंद आहे, काही वादच नाही. आणि गेल्या सर म्हणले त्याप्रमाणे गेल्या कित्येक काळ लांबलेला हा सगळा प्रश्न आत्ता 22 जानेवारीला त्याला मूर्त रूप येणार आहे लोकांसमोर. याचा तर आनंद आहेच निश्चित. आणि माझ्या दृष्टीने थोडी एक्साइटिंग गोष्ट त्यातली अशी आहे, तू विचारलंस कधी जाणार अयोध्येला. पुन्हा 22 जानेवारी तर शक्य नाही, पण आत्ता मी नुकतीच गेल्या आठवड्यात रॉयल एनफिल्ड घेतली आहे. तर त्याच्यावरनं आमचा ऑलरेडी मित्रांचा एक ग्रुप तयार झाला. आम्ही कुठेही फिरतो, तर आमच्या मित्रांची इच्छा आहे की या वर्षात कधीतरी अयोध्या करायचंय बुलेटवर. तर ते या वर्षात कधीतरी जाणं होईल निश्चित. रेडिओ सिटी रग रग में दौड़े सिटी.